नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता मोठी एक खुशखबर समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधी मिळणार? असा प्रश्न सर्व शेतकरी बांधव वारंवार कमेंटच्या माध्यमातून विचारत होते. आता याची सविस्तर यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. नवीन यादी आज जारी करण्यात आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून आज टोटल 2,000 रुपये मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नेमकं 2,000 रुपये मिळणार आहे. परंतु हेच शेतकरी बांधव पात्रवर इथं राहणार आहे. तर बघा, तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती हे 2,000 रुपये जमा होणार नाही. तर मग जर तुम्ही या यादीमध्ये पात्रतेमध्ये बसत असाल तर 100% तुम्हाला सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येणार आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार आणि कधी मिळणार असे प्रश्न शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून विचारले होते. आता त्यांची सुटका इथं आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, त्यांच्यासाठी जसं की मी बँकांची लिस्ट आणि जसं की यादी सांगणारी जिल्ह्यांची, तर याच बँकेमध्ये आणि याच जिल्ह्यांच्या जसं की गावांमध्ये हेच पैसे मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. तर बघा, टोटल शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे प्रसिद्ध इथं करण्यात आली ही यादी असणार आहे. तर शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. सरकारने आता 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहे. 2 वेगवेगळ्या याद्या आलेल्या आहे. 14 जिल्ह्यांची यादी, 8 बँकांची यादी आणि फक्त 14 जिल्ह्यांमध्ये हे राहणारे शेतकरी, 8 बँकांमध्ये पासबुक किंवा अकाउंट असलेले शेतकरी या लाभासाठी पात्र ठरणार आहे. तर मग 2 महत्त्वाच्या याद्या सरकारने आता जाहीर केलेल्या आहे. तर मग बघा, नेमकं सर्वात मोठी जो काही प्रश्न आहे, कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, तर तो प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे. कारण की सरकारने जे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही आणि ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता जो 20वा असणार आहे तो मिळाला असेल, तर हे त्यांना 100% पैसे मिळणार आहे. कारण की बघा, PM किसान योजनेच्या सोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे 2 ऑगस्टच्या दिवशी मिळणार होता. परंतु फक्त PM किसान योजनेचेच पैसे तुम्हाला मिळाले. नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळाला नाही. तर भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून हे जसं की गणपतीच्या मुहूर्ताच्या निमित्त तुम्हाला पैसे मिळणार, बैलपोळ्या निमित्त पैसे मिळणार, या दिवशी मिळणार, त्या दिवशी मिळणार, अशा फेक बातम्या आपण पाहिल्या. परंतु आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला इथं जसं की याद्या मी सांगतो. तर बघा, सगळ्यात आधी आपण बँकांची यादी जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात प्रथम हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांना बघा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर जसं की SBI बँक, HDFC बँक, त्यानंतर बघा हे जसं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, तर या सर्व बँकांमध्ये आणि जे खास करून पोस्टाची बँक आणि SBI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट इंडियन बँक, तर त्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून. या सर्व बँकांमध्ये जर का तुमचं खातं काढलं असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये याचं जसं की आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 7वा दर 4 महिन्यांनी येतो, सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, तर हाच हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मग बघा शेतकरी मित्रांनो, जसे की कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती तर दिली. तर या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये बघा जमा करण्याबद्दल आज या ठिकाणी चर्चा सुरू होती. म्हणजेच की बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी सोडायचा याबाबत आताच या ठिकाणी जसं की काही तासांपूर्वीच या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर आता शेतकरी बांधवांना लक्षपूर्वक जाणून घ्या की 14 जिल्हे, आता या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या जसं की 7व्या हप्त्याची निधी हस्तांतरित होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांना 14 जिल्हे असून हे तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. तुमच्या खात्यामध्ये हे रक्कम जमा होणार तात्काळ, पण तुम्हाला एक 2 महत्त्वाचे कागदपत्रे जमा करावे लागणार आहे. त्या अगोदर तुमच्या घरामध्ये आहे आणि दुसरं तुम्हाला ऑनलाईन हे काढायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लक्षपूर्वक बघा, 14 जिल्ह्यांची यादी इथं सांगण्यात आलेली आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिले हे जसं की मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, त्यानंतर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर पहिल्या नंबरचा जिल्हा सांगण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्यामधील. सर्वात आधी तिथून हे जसं की हे भरपूरशे शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहे, सरकारच्या माध्यमातून हे रक्कम मिळणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे मिळणार आहे. वाशिम, अकोला,
बुलढाणा, त्यानंतर बघा जसं की सरकारच्या माध्यमातून इथून सांगण्यात आलेले जिल्हे असणाऱ्या वर्धा, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघा इथं सरकारने अजून जिल्ह्यांची नाव सांगितली आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव या लिस्टमध्ये नक्की बघा. नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. नेमकं महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार, तर बघा महत्त्वाचं काम तुम्हाला सांगण्यापूर्वी जाणून घ्या त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम तुम्हाला कोणतं करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुमची फार्मर आय डी हे तुम्ही काही दिवसापूर्वी काढली नसेल, तर तुम्हाला लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यायची आहे. ही विनंती तुम्हाला मी करत आहे, कारण की फार्मर आय डी जर तुमची काढली असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हे PM किसानच्या हप्त्यासोबत मिळणार होता, परंतु मिळाला नाही. परंतु आता तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे की तुम्ही जर फार्मर आय डी अजून काढली नसेल, ही चूक तुम्हाला आता दुरुस्त करून घ्यायची आहे. फार्मर आय डी काढली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यायची आहे. हे महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोण्या दिवशी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार हे देखील जाणून घ्या. तर बघा येत्या 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता 100% येण्याची जसे की सरकारने माहिती सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.